नागपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट मिळाल्यानंतर सकाळपासूनच मेघगर्जनेसह अति जोराच्या पावसाने रामटेकमध्ये हजेरी लावत ग्रामीण भागातील शेतकरी नागरिकांना रडण्यास भाग पाडले असून सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाने अनेकांचे जीवन विस्कळीत केले आहे। रामटेक बस स्टॉप येथे पूर्ण बस स्टॉप परिसरात भरलेल्या पाण्यामुळे प्रवाशांचे हाल बेहाल, तर रामटेक परिसरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिक त्रस्त आहे। रामटेक तालुक्यातील बोर्डा येथे चिखलामुळे घरी परत येता दरम्यान जोराची वीज कडाडली, ज्याने अचानक वीज चमकल्याने ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर उजव्या बाजूस आलेल्या नाल्यात शिरली। मात्र सुदैवाने ट्रॅक्टर चालक व अन्य शेतकरी सुखरूप वाचले आहे। तर एकीकडे नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील आमडी परिसरातील सर्व्हिस मार्गावर पारशिवनीकडे जाणारा कंटेनर अचानक पुलावर बंद पडला व सतत पडणाऱ्या पावसाने पुलावर पूरस्थिती निर्माण झाल्याने पुरात ट्रक अडकला। मात्र ट्रक चालक व कंडक्टर यांना ओरिएंटल टीमच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले। तसेच अतिरुद्ररूपी पावसामुळे रामटेक विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आशिष जयस्वाल यांच्या काचुरवाही गावात पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले। यात काचुरवाही येथील नागरिकांना अनेक समस्या तोंड घ्यावे लागले, तर दुसरीकडे उमरी ते महाराजपूर येथील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या मार्गाला खड्डा पडल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता अजय मेहरकुले, रामटेक।